त्यावेळी परिस्थिती अशी निर्माण झालेली होती की मुलगीला नांदवायची का नाही नांदवायची. एक तरी मुलगीच्या वडिलांची इच्छा होती की त्या मुलीनं आपल्याकडं जावयाला घेऊन येऊन राहावं आणि मुलग्याच्या वडिलांची इच्छा होती की त्या मुलगीनं आपल्याकडे येऊन राहावं. आणि परिस्थिती अशी निर्माण झाली होती की कोर्टामध्ये केस दाखल करायची पाळी येत होती. प्रश्न असा होता की मुलगीला तरी नांदवायची होती, घटस्फोट घ्यायचा नव्हता. मग सुरुवातीला मी अशा पद्धतीनं केस दाखल केली की नांदा येण्यासाठी मी केस आधी दाखल केली आणि आम्हाला तरी मुलगी नांदवायची होती, आपल्याला काही घटस्फोट घ्यायचा नव्हता. कारण एक लहान मूल होतं, मुलगी होती त्या मुलगीला, आणि ह्या सुखी संसार कुठं तरी थांबावा ह्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न चालू होता. आणि त्या क्लायंटला मी सांगितले की मी काम करत असताना तुम्ही ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नकोसा. आणि मी त्या पद्धतीने केस दाखल केली, नांदायण्याची दाखल केली. त्यानंतर लगेच मी 1 महिन्याभरात घटस्फोटची केस दाखल केली. आणि त्यांना मी ज्यावेळी घटस्फोटची केस दाखल केली आणि त्यांना नोटीस गेल्यानंतर तिच्या वडिलांना थोडा शॉक बसला की मुलगीचा संसार तुटतोय का काय. आणि त्या भीतीखाली त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं एकच हट्ट होता की मुलगी माझ्याकडं राहायला आली पाहिजे, कारण एकची एक मुलगी होती आणि मुलगा तो घर जावायला पाहिजे. पण मी असेच आपले संबंधित अनेक माझे मित्र आहेत वकील साहेब, त्यांच्याशी पूर्णपणे चर्चा केली आणि माझ्या पद्धतीनं मी परत घटस्फोटची केस दाखल करून दोन्ही केसेस मी एका कोर्टाकडेच घेतल्या. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट कुठली झाली, परिस्थिती अशी निर्माण झाली होती की दोन्ही केसची तारीख एकच मी ठेवून घेतली होती आणि 8-8 दिवसाच्या 15 दिवसाच्या मी तारखा त्यामध्ये घेत होतो. प्रश्न असा निर्माण होता की नांदा तर लावून द्या किंवा घटस्फोट तरी घ्या. आणि ज्यावेळी मी मेहरबान कोर्टाला सांगितलं की दोघा पतीपत्नींना मेहरबान कोर्टासमोर उभा केल्यानंतर तिचे फॅमिली होती, मुलग्याची फॅमिली होती, मुलाची फॅमिली, त्या आईवडील होते. आणि त्या दिवशी मेहरबान कोर्टानं अतिशय चांगला निर्णय दिला की वडिलांना तिच्या सांगितले की तुम्ही मुलगीच्या कोणत्याही प्रकारे ह्या संसारात ढवळाढवळ करू नका, तुम्ही जरासं बाजूला थांबा. मुलगीला समोर घेऊन त्यांनी विचारलं की तुझं नांदा जायचं मत आहे का. आहे म्हटल्यानंतर कोर्टाने त्यावेळी संपूर्ण घटस्फोटचं प्रकरण आम्ही मागे घेतलं, नांदा येण्याचं सुद्धा मागे घेतलं आणि ती मुलगी आत्ता गेले 10 वर्षे व्यवस्थित संसार आपल्या नवऱ्याकडे करते.